नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आज धुळवड, होळीचा दुसरा दिवस. या दिवसाला अतिशय वेगळं महत्त्व आहे. संपूर्ण देशभर, खास करून उत्तरेमध्ये धुळवडीचा दिवस हा रंगांची उधळण करणारा दिवस असतो. या दिवशी सगळं आनंदोत्सव साजरा करायचा असतो. या दिवशी कोण कोणाला काय म्हटलं ते मनावर घ्यायचं नसतं. या दिवशीच्या टीका-टिप्पणी ही आनंदाने स्वीकारायची असते. आणि त्यामुळेच एकूण या निवडणुकीच्या निमित्ताने काय काय होऊ शकतं याचं एक वेगळेपण असणारं बातमीपत्र तयार करण्यात आलं आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं, नाथाच्या घरची उलटीच खूण, पाण्याला लागली भलतीच तहान. आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं, गेले 3-4 महिने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे ठिकठिकाणी मनोज जरांगेंचं स्वागत झालं ते अभूतपूर्व होतं. 100 JCBच्या मार्फत फुलांची उधळण जरांगेवरती केली जायची. आरक्षणाच्या बाबतीतला आपल्याला सर्वांना तपशील माहीत आहे. मनोज जरांगे असं म्हणत होते की OBCतून आरक्षण मी घेणार, आणि इकडे सरकारची मंडळी असं म्हणत होते की आम्ही देऊ मराठा समाजाला आरक्षण, ते कायम टिकणारं देऊ, मात्र कुठल्याही समाजाला धक्का लावणारं नाही. आणि त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण देऊ नये. मनोज जरांगे व त्यांचे साथीदार सरकारवरती नाराज आहे. या निवडणुकीमध्ये नेमका काय परिणाम होऊ शकतो? बातमीपत्रात गावोगावच्या लोकांचा कानोसा घेतला असता असं लक्षात येतं की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जवळजवळ 100% मराठा समाज हा मतदानासाठी घरातून बाहेर पडणार, आणि तो महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करेल. महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराला आपलं मत द्यायचं नाही असा जणू त्यांनी पणच केलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज मतदानासाठी बाहेर पडत असल्यामुळे जो OBC समाज आहे तो पुरता घाबरून जाणार आहे. तो गावोगावी मतदानासाठी बाहेरच पडणार नाही, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा लाभ महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होणार आहे. मुस्लिम समाजाचं मतदान हे जवळजवळ 80% ते 90% होतं. या वर्षीचं उद्दिष्ट ते 98% आहे. आणि मुस्लिम समाज हा पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्याच बाजूने उभं राहील असं चित्र आहे. दलित समाज हा वंचितचे स्वतंत्र उमेदवार असल्यामुळे आत्तापर्यंत वंचितला मतदान मिळत होतं, पण आता दलित समाजाने पण महाविकास आघाडीच्या बाजूनीच आपण उभं राहायचं, कारण हेच आपले तारणहार आहेत असा जणू विचार पक्का केलेला आहे. त्यामुळे वंचितच्या एकूण कार्यकर्त्यांचे देखील धाबं दणाणलं आहे असं गावोगावचं चित्र आहे. उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला जे एकूण जीवदान मिळतंय त्यातून आगामी विधानसभा निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणंच बाकी आहे. कारण मतदार गावोगावचा कधी एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री म्हणून बघतो यासाठी उत्सुक असल्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1ची मतं ही उबाठालाच पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निवडणुकीतून पायउतार होण्याची वेळ येते आहे. कारण संजय राऊतांनी 150पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असं सांगितल्यामुळं, आणि संजय राऊतांचं भाकीत हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. ते भाकीत सत्य करण्याचं, ते भाकीत सत्यात उतरवण्याचा विडा गावोगावच्या लोकांनी उचललेला असल्यामुळे पुन्हा एकदा आता 10 वर्षात जसं पंतप्रधान त्यावेळचे मनमोहन सिंग पायउतार झाले, तसे नरेंद्र मोदी यांना पायउतार होण्याची वेळ येईल. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार की राहुल गांधी पंतप्रधानपदाची शपथ घेणार याकडेच लोकांचं लक्ष लागणार आहे. आपचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मद्य घोटाळ्यात
600 कोटी रुपये खाल्ले. हा घोटाळा 600 कोटी रुपयाचा आहे. 100 कोटी रुपयाची अफरातफर झाली. 45 कोटी रुपये हे हवालाच्या माध्यमातून गोव्याला पाठवण्यात आले असं ईडीने सगळा अहवाल दिला आहे. आणि याचे प्रमुख सूत्रधार हे केवळ आणि केवळ अरविंद केजरीवाल आहे असा दावा कोणी केला? ईडीने. आणि त्यांना 28 तारखेपर्यंतची कोठडी देण्यात आली आहे. शरद पवारांनी सांगितलं मी पूर्ण ताकदीनिशी अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. आता शरद पवारांची ताकद ही किती, कुठे आणि ते अरविंद केजरीवालांच्या पाठीमागे उभे राहणार म्हणजे काय करणार, असे ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, असे प्रश्नच विचारू नयेत, असे ही भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. शरद पवारांना विरोध म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेला विरोध. त्यामुळे शरद पवारांना कोणीही विरोध करू नये असा छुपा फतवा गावोगावी काढण्यात आला आहे. बिहारमध्ये लालूंची पुन्हा एकदा लाट येते आहे. जब तक सब्जी में आलू तब तक बिहार में लालू या घोषणेला नव्याने प्रतिसाद मिळतो आहे. आणि बिहारच्या सगळेच्या सर्व जागा 39च्या जागा 39 ह्या कदाचित लालूच्या गटाला मिळण्याची चिन्ह आहेत. राजदला महाराष्ट्राच्या निवडणुकीचं चित्र हे अतिशय वेगळं असणार आहे. या निवडणुकीत 45+ असं महायुतींनी घोषणा केली. मात्र ही घोषणा उलटी होती की काय? महाविकास आघाडीच ही 44पेक्षा अधिक जागा मिळवेल असं चित्र गावोगावचे आमचे प्रतिनिधी सांगत आहेत. शरद पवार गटाला ते जरी 10 जागा लढवत असली तरी 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. उभाटाला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस 18 जागा लढवत असली तरी 17 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या सर्वांना मिळून 44 जागा मिळण्याचे अंदाज अनेक जाणकार, अनेक तज्ज्ञ असे व्यक्त करत आहेत. खास करून निखिल वागळे यांना एवढा आनंद झाला आहे की एकटा उद्धव ठाकरे सगळ्यांवरती कसा भारी पडेल असं मी सांगितलं होतं, तेच महाराष्ट्र जनतेने माझा ऐकलेला आहे असा दावा निखिल वागळे करत आहेत. महायुतीत अतिशय नैराश्याचं वातावरण आहे. लोकसभेच्या या स्थितीमुळं विधानसभेच्या समोर आपण लोकांच्या समोर जाऊच शकणार नाही या मनस्थितीमधलं सरकार आहे. सुषमा अंधारे यांना पुन्हा एकदा अगदी आपण किमान गेला बाजार महिला बालकल्याण खातं आपल्याला मिळेल अशी उत्सुकता त्यांना निर्माण झालेली आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होण्याच्या तयारीत असताना महाराष्ट्रात सुषमा अंधारे की तुम्ही दिल्लीमध्ये पुढे व्हा, मी महाराष्ट्राचा गड सांभाळते असा दावा सुषमा अंधारे करत आहेत. मित्रांनो, हे बातमीपत्र हे आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांच्या मार्फत आलेल्या माहितीवरून तयार करण्यात आलेलं आहे. बुरा मत मानो होली है, बुरा मत मानो होली है. धन्यवाद.